तर त्यांनी आम्हाला बांबूच का दिला? बांबूचे आमच्या इकडं परिक्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रामध्ये आम्ही लावू शकतो आणि बांबूची जास्त त्रास नाही. एकदा लावला की त्याला जास्त रखड नसती. रानटी पक्षी येत नाही तिथं, जनावरही त्याला खाती नाही, काही नाही. फक्त लावायचं आहे त्याला आणि 4 वर्षानंतर ते येणार आणि घेऊन जाणार. पण तोपर्यंत आम्हाला त्याचं संगोपन करायचं आहे. म्हणजे पावसापासून पण त्याला काही धोका नाही. जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला तरी नाही का आणि त्याला कीड वगैरे काहीच लागत नाही आहे ना, त्याच्यासाठी आम्ही बांबूच निवडला. आम्ही आमच्या वावरांमध्येच आम्ही भात घेत होतो ना, पण जे परिक्षेत्र होतं ते असंच राहत होतं. मग त्याच्यातून आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी हा बांबू लागवड केला आहे. त्या बांबूपासून आम्हाला हमखास उत्पन्नाचं साधन तयार झालेलं आहे. तर ह्या बांबूपासून जेव्हा आर्थिक मदत भेटेल, भरपूर पैसा येईल माझ्याजवळ, तेव्हा माझं असं स्वप्न आहे, की माझ्या मुलाला मी परदेशात शिकवण्यासाठी पाठवणार आहे.